ये रे ये रे पावसा म्हणत सगळीकडेच पावसाला सुरुवात झालेली आहे. नमस्कार, गौरीज चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. पाऊस म्हणला की गरम गरम चहा आणि त्याबरोबर सगळ्यांनाच माहिती आहे ही गरमागरम भजी. चला तर बघूयात गरमागरम भजी आणि चहा याचा स्वाद घेऊया. आज आपण बघणार आहोत पनीर भजी. हो, पनीर भजीच. यासाठी हिरव्या सालीची इथे मूग डाळ आपण 5-6 तास भिजवून ती मिक्सरच्या भांड्यात घेतली. त्यामध्ये मिरच्या, तसेच थोडेसे लसूण, आलं, हिंग, मीठ, साखर 1-1 चमचा, तसंच आपण त्यामध्ये थोडेसे जिरे, हिंग, कोथिंबीर हे सगळं त्यामध्ये घातलं. हे आपण जाडसर वाटून घेतलं. इथे आपण बघतोय अशा पद्धतीने. आता हे वाटलेलं वाटण आपण एका मोकळ्या भांड्यामध्ये घेतलं. त्यामध्ये आपण एक कांदा बारीक चिरून घातला. यामध्येच आपण एका बाजूला आपण पनीर घालणार आहोत. आता हे पनीरची भुर्जी किंवा पनीरची भाजी आधी करून घेतलेली आहे. तुम्ही डायरेक्ट पनीर यामध्ये घातलं तरीही चालेल. इथे पनीरचीच भुर्जी यामध्ये घातल्यामुळे आपल्याला वेगळं काही मीठ, साखर किंवा आणखी काही पदार्थ घालायची आपल्याला यामध्ये गरज नाही. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं का? लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखे छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. वाटलेली डाळ आणि पनीर भुर्जीचं हे मिश्रण आपण एक एक करून चमच्यानी गरम तेलामध्ये सोडलं. तेल अतिशय गरम आणि छान तापलेलं असल्यामुळे यामध्ये भराभरा आपण या भजी सोडू शकतो. गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे. यामुळे आतून आणि बाहेरून आपल्या भजी व्यवस्थित छान तळून होतात. यामध्ये खाण्याचा सोडा आपण अजिबात वापरलेला नाही. यामध्ये पनीर घातल्यामुळे अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा छान भजी तयार होतात. या भजी टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणीबरोबर, हिरव्या चटणीबरोबरही अतिशय छान लागतात. यामध्ये आपण हिरव्या सालीची मुगाची डाळ वापरल्यामुळे या भजी हेल्दी होतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच अतिशय आवडणाऱ्या अशा आहेत. यातील तिखट आणि मिरचीचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता. या भजींमध्ये आपण सोडा वापरला नाही, त्यामुळे तेलकटपणा अजिबात या भजींना नसतो. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला कोणत्या आवडतील त्या कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.